उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधान परिषदेत महायुतीचे सभागृह नेते होण्याची शक्यता। सूत्रांची माहिती, सरकारमध्ये शिंदेंचं स्थान दुसऱ्या क्रमांकाचं निश्चित झाल्याची चर्चा। नितेश राणेंसह राम कदम, गिरीश महाजन, प्रताप अडसर, प्रशांत ठाकूर, सीमा हिरे, सुधीर गाडगीळ यांनी संस्कृतमधून घेतली शपथ। 1990 साली पहिल्यांदाच आर पाटील आणि अनिल बाबर यांचा आमदार म्हणून विधानसभेत प्रवेश, तर आज दोघांच्याही मुलांचा रोहित पाटील आणि सुहास बाबर यांचा सोबतच विधानसभेत प्रवेश झाल्यानं या योगायोगाची सर्वत्र चर्चा। मतदानाची आकडेवारी देत शरद पवारांचा महायुतीवर हल्लाबोल। शिंदे, अजित पवारांच्या पक्षाला कमी मतं मिळूनही जास्त आमदार कसे? छोट्या राज्यात विरोधक तर मोठ्या राज्यात भाजपचा विजय कसा होतो? शरद पवारांचे सवाल। पवारांच्या आरोपांना फडणवीसांचं प्रत्युत्तर। लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीचा दिला दाखला। शरद पवार ज्येष्ठ नेते, किमान त्यांनी तरी जनतेची दिशाभूल करू नये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ट्विट। देवेंद्र फडणवीसांशी व्यक्तिगत दुश्मनी नव्हती, विरोधी पक्षाची भूमिका म्हणून विरोध होता, मात्र आमचे आपापसातील संबंध चांगले। एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। शरद पवार आज मार्कडवाडीतील ग्रामस्थांशी संवाद साधणार। बॅलेटवर मतदानासाठी आंदोलन करणारं मार्कडवाडी हे पहिलंच गाव। पवारांसोबत माळशिरसचे आमदार उत्तम जानकरही असणार। ईव्हीएम विरोधात आवाज उठवणाऱ्या मार्कडवाडी गावात लागले देवेंद्र फडणवीसांचे बॅनर्स। शरद पवारांचा मार्कडवाडी दौरा असताना भाजप समर्थकांनी लावलेले बॅनर्स चर्चेत। निवृत्त न्यायाधीश बीजी कोळसे पाटील यांनी दिली मार्कडवाडीला भेट। ईव्हीएम विरोधात पाठिंबा द्यायला आलो असल्याचं पाटलांचं वक्तव्य। सपा नेते अबू आझमींचा मवियातून बाहेर पडण्याचा निर्णय। ठाकरेंच्या शिवसेनेसोबत न राहण्याची अबू आझमींची भूमिका। अबू आझमी रागात बोलले असतील, महाविकास आघाडीचे वरिष्ठ चर्चा करून मार्ग काढतील। जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। सपा इंडिया आघाडीचा घटक पक्ष, महाविकास आघाडीत त्यांनी सिटिंग जागा मागितल्या, त्या आम्ही दिल्या। आता अबू आझमी यांना सोबत नसेल राहायचं तर जबरदस्ती करू शकत नाही। विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। बीडच्या शासकीय रुग्णालयात अजिथ्रोमायसिनच्या नावाखाली बनावट औषधांचा पुरवठा। नागपूर वर्धा बनावट औषध प्रकरणातील कंपन्यांकडूनच पुरवठा झाल्याचा संशय, संबंधितांवर गुन्हे दाखल। औषध पुरवठादारांच्या मागे कोण याचा तपास घ्यायला हवा, अशा माणसाला फासावर लटकवायला हवं। विजय वडेट्टीवारांची मागणी। बनावट औषधांचा विषय 2.5 वर्षांपूर्वी मांडला होता। गरिबांच्या जीवाशी खेळ सुरू। एक्सपायरी डेट संपलेली औषधं सरकार का खरेदी करतंय? सुप्रिया सुळेंचा सवाल। बाळासाहेब ठाकरेंनी ज्या दगडाला शेंदूर फासला त्या सदा सरवणकरांचा पराभव करायचाच होता, तो केला। आता हिशोब चुकता झाला। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांचं वक्तव्य। इंडिया आघाडीत बिघाडीचे सूर। इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्यासाठी तयार असल्याचं ममता बॅनर्जी यांचं वक्तव्य। ममता बॅनर्जींनी इंडिया आघाडीच्या कार्यपद्धतीवर व्यक्त केली नाराजी। ममता बॅनर्जींमध्ये इंडियाचं नेतृत्व करण्याची क्षमता, ममता बॅनर्जींनी घेतलेली भूमिका आक्रमक। शरद पवारांची प्रतिक्रिया। ममता बॅनर्जी या भाजपच्या एजंट। काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार संदीप दीक्षित यांची ममता बॅनर्जींवर इंडिया आघाडीच्या नेतृत्वाच्या वक्तव्यावरून टीका। उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा दिलासा। जप्त केलेली अजित पवारांची संपत्ती आयकर विभागाकडून मुक्त। दिल्लीच्या ट्रिब्युनल कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय। अजित पवारांवर आम्ही आरोप केले नाहीत, ज्यांनी आरोप केले आणि ज्यांच्यावर आरोप आहेत ते एकत्रच आहेत। अजित पवारांवर डाग लावण्याचं काम भाजपनं केलं। विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया।
जळगावात सामाजिक कार्यकर्ते संजय वराडे यांचं उपोषण। गेल्या महिन्यात ओमनीमध्ये गॅस भरताना झालेल्या स्फोटानंतर अजूनही कारवाई न झाल्यानं उपोषण। मात्र उपोषण चुकीचं असल्याचं सांगत पोलिसांनी वराडे यांना उपोषणापासून रोखलं। मुंबईच्या वांद्रेमध्ये भरधाव पोर्शे कारची गाड्यांना धडक। 19 वर्षाच्या तरुणाची अनेक गाड्यांना धडक। शनिवारी पहाटे 2:45 वाजताची घटना सीसीटीव्हीत कैद। वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। लातूरच्या तळेगावमधील 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा। वक्फ बोर्डाकडून नोटीस बजावण्यात आल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। या प्रकरणी 20 डिसेंबरला होणार सुनावणी। महाराष्ट्रातील 5 ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर। साताऱ्यातील 2, नाशिक, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीचा समावेश। 11 वर्षाच्या चिमुकल्यानं रचला इतिहास। मयंक म्हात्रेनं एलिफंटा ते करंजा अंतर 5 तास 29 मिनिटात पोहून पूर्ण केलं। नवा विक्रम नोंदवल्यानं मयंकवर राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव। मुंबई विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या पेट परीक्षेचा निकाल जाहीर। परीक्षेला उपस्थित 3794 विद्यार्थ्यांपैकी 2008 विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण। पालघरमधील वाकडू पाड्यामध्ये पिकअप आणि बाईकचा भीषण अपघात। दोघांचा मृत्यू। पिकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल। ठाण्यात एशियन पेंटच्या नावाखाली मद्य तस्करी। 55,79,000चा मद्यसाठा जप्त। ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। मीरा भाईंदरमधून बांगलादेशी महिला नवघर पोलिसांच्या ताब्यात। महिलेकडे भारतात वास्तव्यात असल्याचे कोणतेही पुरावे नसल्यानं गुन्हा दाखल। 3 अल्पवयीन विद्यार्थिनींचा शिक्षकाकडून लैंगिक शोषण। आरोपी शिक्षकाला अटक। अंबरनाथच्या खासगी शाळेतील घटना। लैंगिक शोषणाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून ते व्हायरल करण्याची शिक्षकानं दिली होती धमकी। पुण्याच्या हडपसरमध्ये वैदुवाडीत भंगार गोदामाला आग। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण। सांगली जिल्ह्यातील राजाराम बापू साखर कारखान्याकडून ऊसाचे दर जाहीर। ऊसाला 3275 रुपये प्रति टन मिळणार। पहिला हप्ता 3200 तर दुसऱ्या हप्त्याचे 75 रुपये दिवाळीपर्यंत दिले जाणार। नाशिकमध्ये 6 वर्षीय मुलीने गिळला 1 रुपयाचा शिक्का। चिमुकलीनं खेळता खेळता शिक्का गिळल्याची माहिती। पैशांअभावी शस्त्रक्रिया रखडल्यानं कुटुंबियांकडून मदतीचं आवाहन। नाशिकमधील चिमुकलीच्या शस्त्रक्रियेसाठी आमदार सीमा हिरेंकडून मदतीचा हात। शस्त्रक्रियेसाठी लागणारा सगळा खर्च सीमा हिरे करणार। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। किरकोळ वादातून आईची हत्या करणाऱ्या मुलाला जन्मठेपेची शिक्षा। 2018 मध्ये वाशिमच्या मंगरुळपीरमध्ये वेळाने वार करत मुलानं आईची हत्या केली होती। सांगलीच्या कवठे महांकाळमधील लोणारवाडीमध्ये शेततळ्यात बुडून 2 बालकांचा मृत्यू। शेततळ्यात शेजारी खेळत असताना ही घटना घडली। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील फूड मॉल परिसरात अपघात। ट्रक खाली आल्यानं हॉटेल कर्मचाऱ्याचा मृत्यू तर 4 वाहनांचं नुकसान। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती। नाशिकच्या मेळा बस स्थानकात चौकशी कक्षाला बस धडकली। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस स्थानकात शिरली। अपघातात एकाचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी। चालक पोलिसांच्या ताब्यात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।